देवळा तालुक्यातील खामखेडा इथं तलाठी पप्पू काशीनाथ सोनकांबळे याला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडल्यानं महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। शुक्रवारी दुपारी देवळा येथील वाजगाव रोडवरील टीव्हीएस शोरूम समोर ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या खामखेडा शिवारातील शेत गट क्रमांक 127 मधून बहिणीचं नाव कमी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता। मात्र फेरफार प्रक्रियेदरम्यान तक्रारदाराचंही नाव 7/12 उतार्यावरून कमी झाल्याचं निदर्शनास आले। याबाबत तक्रारदारानं तलाठी पप्पू सोनकांबळे यांच्याकडे विचारणा केली असता पुन्हा नाव 7/12 वर लावून देण्यासाठी 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचं सांगण्यात आले। या मागणीबाबत तक्रारदारानं नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकानं सापळा रचला। ठरल्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी देवळा येथील वाजगाव रोड परिसरात तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी सोनकांबळे यांना रंगेहात पकडण्यात आले। कारवाई दरम्यान आरोपी तलाट्यानं स्वतःकडील लाचेची रक्कम गाडीतून बाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय। मात्र एसीबीच्या पथकानं तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले। या प्रकरणात प्रशांत दावल सोनवणे या खाजगी इसमाचाही सहभाग आढळून आल्यानं त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला। देवळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 व 12 तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी करत आहेत।